मस्त आहे रे. आदित्य, ही आई मगाशी सांगत होती तुला तुझी शिप वगैरे ती हीच का? हीच आहे. नंतर काय लँड वगैरे करतोस तू एरोप्लेन आणि सगळं? तुझं फेवरेट कोणतं आहे ह्याच्यामधलं? ह्याच्यामधलं फेवरेट ही आहे खरं. का बरं? रोज सुकई सारखंच करते सगळं. हे मेन थिंग असं येऊ शकतं, सुकई पण जाऊ शकतं. हा, आणि ते दुसरं वालं ते वालं ते मी केलं म्हणून असंच जाऊ शकतं. ते असंच जाऊ शकतं. खूप माहिती आहे रे तुला. कोणी सांगितलं एवढं सगळं? पुस्तकावर थोडी घेतले लायब्ररीचे आणि बाबांनी सांगितले. तुझ्या बाबांनी तुला याची सगळ्याची आवड निर्माण केली. वा, काय मस्त. आणि हे पण काय छान बनवलंयस तू. हे खरं बाय केलंय मला. हा, हे बाय केलंय खरं मला. हा, पण ते तू अरेंज तू केलंयस ना. खूपच छान केलंयस. आता मला सांग, तू हे सगळं एवढं करतोस तर तुझ्याकडे काही सिक्रेट पण असेल ना आम्हाला सांगायला, की जे तू घरात कोणालाच सांगितलं नाहीयेस, काहीतरी केलंयस. आणि हा, सांग ना मग. क्रिकेटमध्ये हाय शॉट मारली आणि ग्रिलवर लागली आणि आईला कळलं नाही म्हणून सांगितलंच नाही. आणि मग काच वगैरे फुटली का रे? नाही, काच नाही फुटली. ग्रिल होती ना, ग्रिल वरती लागलं. अच्छा, ग्रिल वरती. पण अशी कधी काच वगैरे फोडली नाहीयेस ना तू? मला फ्रेंड्सने फोडली. फ्रेंड्सने फोडली पण ह्याची नाही, गाड्यांचीच फोडली. गाड्यांचीच फोडले. बरं, मग आपण एक काम करूया. आता आपण जाऊया तुझ्या आजीकडे आणि आजी तुझ्यासाठी काय बनवते ते बघूया. तुझ्या आवडीचा पदार्थ. चल जाऊया. आदित्यशी खूप सिक्रेट गप्पा मारलेल्या आहेत आपण. आता आदित्यची आजी काहीतरी बनवणार आहे. काय बनवणार आहात तुम्ही? आज आपण मूग पालक पराठे बनवायचे आहेत. आणि साहित्य काय त्याच्यासाठी? आपण आधी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे. भिजवून म्हणजे धुवून घेतलेली आहे. अच्छा. त्याच्यानंतर पालक चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बटाटा उकडलेला, लहान मुलांना थोडा आवडतो आणि थोडासा पराठा असा खुसखुशीत होतो म्हणून लागेल एवढाच बटाटा घ्यायचा आहे. आणि धने जिरे पूड, मीठ, तिखट, मिरची, आलं लसूण पेस्ट आणि हळद आणि तेल आणि मावेल एवढी त्याच्यातनं कणिक घालायची. अच्छा. आपण पहिल्यांदा थोडंसं तेल घातलेलं आहे ह्याच्यात कढईमध्ये. तर तुम्हाला काय? आणि मग ही धुवून घेतलेली डाळ आहे, मुगाची डाळ नुसती धुवून घ्यायची. थोडीशी निथळत ठेवायची आणि मग ह्याच्यामध्ये ती परतून घ्यायची तेलामध्ये थोडीशी. अच्छा. मग आदित्य बरोबरच तुम्ही राहता का? नाही, मी गायत्रीची आई आहे, म्हणजे आदित्यच्या आईची आई आहे. तिच्या सासूबाई पण तेवढ्याच सुगरण आहेत, पण आज त्या कामानिमित्त गेल्यामुळे मी त्याच्याजवळ आलेली आहे. अच्छा. मग तुम्ही कुठे असता? मी मुलुंडलाच असते. मुलुंड ईस्टलाच आम्ही राहतो. आता ही डाळ परतून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. पाणी घालून ते शिजवायला ठेवायचे. आजीच्या हातचं काय आवडतं रे तुला? आजी काय बनवते जे तुला खूप आवडतं? भेंडीची भाजी. हे उकळी आली का? आता आहे ना, थोडंसं मीठ घालायचं चवीला. अच्छा, हे घ्या. थोडं मीठ जास्त घालायचं कारण नंतर आपल्याला कणिक घालायची असते. अच्छा. म्हणून थोडंसं मीठ जास्त घालायचं. आता काय देऊ? लाल तिखट चवीप्रमाणे, कारण आपण हिरवी मिरची घातली आहे, पण लहान मुलांसाठी कधी कधी कमी मिरची घातली असेल तर लाल तिखटाने पण खमंगपणा येतो. अच्छा. आणि धने जिऱ्याची पूड ही पण चवीप्रमाणे आपण घालायची. आता हे मिश्रण चांगलं ढवळायचं आहे आणि बाहेरच बेताच्या पाण्यात शिजवायचं आहे, जेणेकरून डाळ तर चांगली शिजली पाहिजे पण पाणी जास्त राहता कामा नये. अच्छा, पाणी. आणि ही डाळ शिजत आली की मग त्याच्यात आपण पालक घालायचे. अच्छा. अच्छा, हे झालं का आता? आता हे शिजलेलं आहे, तर आपण थोडा वेळ बंद करून ते गार करायला ठेवायचं. आपण काय करूया, हे आय थिंक झालंय आटवून सगळं. मगाशी आपण ते शिजवून घेतलं, ते गार केलेलं आहे. पूर्ण पाणी आटवून घेतलं आपण. पाणी आटवून घेतलं आणि पाणी बेताचं घातल्यामुळे ते बरोबर असं झालंय. जास्त पाणी घातलं तर जास्त मग कणिक लागेल. बरोबर. आणि ह्या थोडासा बटाटा घालायचा याच्यात. अच्छा. हा किसून घ्यायचा आहे म्हणजे मग त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाही. अच्छा अच्छा. आणि लागेल एवढाच बटाटा घ्यायचा आहे. शक्यतो मुलांना आपण बटाटा कमी देतो. बरोबर. त्यामुळे ते खुसखुशीत होण्यासाठी म्हणून हा बटाटा घेतलाय. आणि ही कणिक आता आपण घातलेली आहे आणि त्याचा आपण आता गोळा करून घेणार आहोत. मग ठीक आहे, आपण याचा गोळा करून घेऊया आणि मग त्याच्या पराठ्यासारख्या पोळ्या लाटूया. आता ही आपण पराठा लाटून घेतलाय ना, आता जस्ट तव्यावर टाकायचं आपण. नेहमी सारखंच लाटायचा आणि शक्यतो चौघडी केली तर मध्ये पापुद्रे सुटू शकतात.
म्हणून चौघडीसारखी पोळी करून मध्ये थोडंसं तेलाचा हात लावून अच्छा, म्हणजे जशी आपण हो. घडीची पोळी हो, करतो घडीची पोळी तसं. करतो तसंच करायचं. हा, हिंग आपल्या प्रेक्षकांना पण खूप उत्सुकता लागली आहे हे सगळं कसं बनवायचं याची. तर पटकन एक साहित्य आणि कृती लिहून घ्या. मूग पालक पराठे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेली मुगाची डाळ, चिरलेला पालक, उकडून कुस्करलेला बटाटा, धने जिरे पूड, मीठ, तिखट, मिरची, आलं लसूण पेस्ट, हळद, तेल आणि गव्हाचं पीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भिजवलेली मूग डाळ, मिरची, आलं लसूण पेस्ट, मीठ, तिखट आणि धने जिरे पूड घालून डाळ शिजवून घ्यावी. त्यामध्ये चिरलेला पालक घालून मिश्रण परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये उकडलेला बटाटा, तेल आणि गव्हाचं पीठ घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाचे पराठे लाटून तेलावर खरपूस भाजून घ्यावेत.